बडतर्फ लेटरची तुम्ही या ठिकाणी होळी केलेली गेल्या 3 दिवसापासून सातत्यपूर्ण या ठिकाणी आपलं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू आहे। काय नेमक्या मागण्या आहेत आणि आज आपण लेटर काढलेले आहे? आज मीडियाच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की गेल्या 18 महिन्यापासून आमचे 24 कर्मचाऱ्यांवर जे काही रेमंडने अत्याचार केलेला आहे आणि सुरुवात यांच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या मी पण त्या मागण्यांचा साक्षीदार आहे। ज्या टायमाला रेमंडचं 3 वर्षानंतर पगारवाढचा विषय येतो त्या टायमाला काही काही होत असतं रेमंडमध्ये, सर्वांना कल्पना आहे। कारण मनाप्रमाणे यांचे पगारवाढ होत नाही म्हणून 100% कंपनीचा विरोध होता। डिसेंबर महिन्यामध्ये 22 डिसेंबर म्हणजे 22 त्याला आम्ही ज्या टायमाला यांनी ॲग्रीमेंट डिक्लेअर केलं त्या टायमाला सर्व 100% रेमंडच्या आपल्या कर्मचाऱ्यांचा विरोध होता। तो विरोध असताना त्यांनी आम्हाला सवलत दिली की 15 दिवसामध्ये नवीन आम्ही ॲग्रीमेंट करू, तुमच्याबरोबर बोलणी करू। मग पुढे होतो 3 महिन्यानंतर त्यांनी परत ॲग्रीमेंट लावलं नवीन। सारखंच ॲग्रीमेंट जे होतं डिसेंबरचं ते सारखं ॲग्रीमेंट त्यांनी 4 महिन्यानंतर लावलं आणि त्याचा विरोध 100% कर्मचाऱ्यांचा होताच। हे सगळं होत असताना मध्ये जितूभाई जोशी म्हणून आमचे समोरच्या युनियनचे अध्यक्ष ते आले, त्यांनी डिक्लेअर केलं आपलं ॲग्रीमेंट। ते डिक्लेअर करत असताना सर्वांनी उठाव केला आणि ते बसले की बा आमच्याशी बोलणी करा, बोलणी करून आमचं जे काही ॲग्रीमेंट असेल तसं करा। हे सगळं होत असताना काही पोलिसांचं सपोर्ट घेऊन त्यांनी मध्ये घाललं आणि सर्वांना मारून बाहेर काढलं। त्या दिवसापासून 24 लोकांना निलंबन केलं, 24 लोकांना काम बंद करायला सांगितलं आणि त्यांना पत्र दिलं। त्यांची इन्क्वायरी केली 11 महिने। इन्क्वायरीमध्ये यांनी यांचा वकील लावू दिला नाही, मनमानी कारभार केला मॅनेजमेंटनी आणि यांना बडतर्फ केलं सर्वांना। हे सर्व होत असताना काही नेते मंडळींना आम्ही भेटले, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही घेऊ, इलेक्शन जाऊ द्या, येऊ द्या, आपलं संध्याकाळी भेटा, उद्या भेटा, 5 दिवसांनी भेटा। आम्ही भेटत गेले, त्यांना सांगत गेले की बुवा यांची विकट परिस्थिती सर्वांची, ही अशी परिस्थिती असताना कोणाला जीव जाऊ शकतो, लहान लहान मुलं आहे, काही मुलांना काही कर्मचाऱ्यांनी घरं विकून टाकले। म्हणजे अशी विकट परिस्थिती झाल्यानंतर आज आम्ही वाट बघत आज 18 महिने झाले, आज आम्ही संघर्ष करत आहे। हे सगळं होत असताना आम्ही आता ठरवलं की आता 3 दिवस शांतपणे आम्ही लाक्षणिक उपोषण करू आणि हे झाल्यानंतर आमचा जो तीव्र नंतरचे आंदोलन सगळे आमचे तीव्र आंदोलन राहतील आणि शेवटी आम्ही आमरण उपोषण करू। कारण आज आम्हाला वाटलं होतं की 3 दिवस बसल्यानंतर आमच्या मॅनेजमेंटचे कोणी लोक भेटायला बोलायला येतील किंवा विचारायला विचारपूस करेल, तसं त्यांनी कोणी केलं नाही। याच्यानंतर जे पण आम्ही आंदोलन करू त्याची आम्ही तुम्हाला खबरदारी देऊच। पण आज ह्या सर्व कार्यक्रमात आपला आंदोलनाचा सांगता करत सर्व माझ्यासोबत बसलेले सर्व कर्मचारी ज्यांना बडतर्फ केलेले ते त्यांचे घरचे पण महिला आलेल्या आहे। तर हे सगळं दाखवायचा प्रयत्न हाच आहे की बा यांची विकट परिस्थिती आहे आणि यांच्याकडे लक्ष देऊन यांना कामावर घेणे हेच आंदोलनाची रूपरेषा आमच्या।